पोरं बघा काय करतायत स्विमिंग पूल मध्ये. ओ भाई चल ये भाई आतमध्ये आपली एंट्री झाली ना शेट भाई इथं. आणि प्लस इथं ना गाडी येते न्यासाचा पूल थैमान आहे भाऊ. कसलं वाटतंय बघा इथून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आज जातो आहे मी ठाण्याला गार्डनमध्ये. पण एक मोठं गार्डन आहे, थीम पार्क नवीनच बनलं आहे. तर तिकडं जाऊया. तर मी जाणार आहे तिकडे. सॉरी, तर मी आणि यश खापरे जातो आहे. चला बघूया काय विशेष आहे त्या थीम पार्कचं. आणि यश खापरे आलाय बघा. मी तिकडूनच आलो होतो सेट होऊन. यश हा ना गडी प्रत्येक वेळेला ना म्हणजे गण्याचल करत असतो. कुठे जायचं ते त्याला माहीत नसतं. आता म्हणतो आपण ह्याला नको, गार्डनला नको, दुसरे जाऊया. असे हे माणसं आहेत. सो आता आपण जाऊया ठाण्याला. मग कुठे जिथं जमल तिथं जाऊ आपण. चल यश कापडे जाऊया ना. गाडी चालू की चालवतो बाई मी समर्थ आहे माझ्या गाडीसाठी. आता तर मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय. शेड आपण चाललो ना. आणि गाण्याच्या ब्लॉककडे लक्ष द्या. ठीक आहे, आपण जातो ठाण्याला. धबधबा हा गडी म्हणतो आता पार्कला नको जाऊया, आपण धबधब्याला. धबधबा बघितलाय कुठचा, तिकडे जाऊया. आता आपण चला तिकडे जाऊया. लाईव्ह लोकेशन होणार. लाईव्ह लोकेशन नाही, आपण असं उडगत जायचं, फक्त शोधत जायचं. तर कोणाला कुठं काय माहित असतंय. शेट आपण डायरेक्ट तिकडे भेटू. मग आता आधी जातो पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर नंतर तिकडं शोधत सो लेट्स गो बॉयज सगळं येतं इथे. हे असे छोटे मोठे ट्रॅफिक. गोदरेज गार्डन. नमस्कार करतो कसा गेला. आपण आता मेन हायवेला लागलोय भाई. आता इथून आपण डायरेक्ट 8 किलोमीटर देखवत आहे. अजून आहे हे दे ना जरा बघा. अजून 8 किलोमीटर देखवत आहे इथून ना. तरी आम्ही अजून 7 किलोमीटर आलो. आता ह्याच्या पुढं अजून 8 किलोमीटर आहे. मग आपल्याला दिसेल वॉटरफॉल. बघूया तरी कसला असा आहे काय विषय. आणि जर काय नसलं काय यशाचा मी गेम करतो. मी रेकॉर्डिंग करतो. यश तुझा गेम करणार आहे मी. तिथं काय बेस नसलं तर असं. तर तुम्ही पण आहे माझ्यासोबत. याचं सांगा काय करायचं. जर नसला तर म्हणजे असं चांगला एक व्ह्यू नसला तर. चला आता आपण पुढे जाऊया. अजून काय काय दिसेल. जरा टपरी भेटली तर एक चहा मारू आपण. म्हणजे तिथं आपण जरा कसं रिलॅक्स झाल्यानंतर आपण पुढे जाऊच. चला जाऊया ना यश. चल जाऊया पुढे. काय रस्ता आहे भाई ठाण्यात ना. जेवढे पण आता आलोय ना ठाण्याच्या आतमध्ये घुसलोय आम्ही. बाई एक नंबर रस्ते आहेत भाई. फुल एकदम कडकच रस्ते आहेत. सो आता आपण फायनल डेस्टिनेशन मध्ये आलोय भाई. इथून आता बघ थोड्या अंतरावर आहे. इथं पावसाचं काय पत्त्या नाही. प्लस इथं सगळं एकदम सुकं गार वाटतंय. आता तिथं काय नसलं मग झालं पचका नाही झाला पाहिजे बस भाई. एवढ्या लांब आलोय आम्ही. आमचा गेम झाला काही. इथं माझ्या पाठीमागे एक माणूस बसला, त्याचा गेम म्हणा. सगळं वातावरण बघा, सगळं सुकं एकदम. 4 दिवस झाले फक्त पावसाचं म्हणजे थेंब पडले आहेत. ते पण मुंबईमध्ये कसला पाऊस पडतो आहे, बारीक येतो आणि जातो आहे. पण बघा तरी पण 2 दिवस झाले पाऊस नाही पडला. एकदम सुकं वाटतं आहे. आणि मला वाटत नाही काय असेल तिकडं काय पाणी वगैरे धबधब्याला. आता बघूया काय आहे विषय नसला काय मोठा गेम झाला भाऊ आपला. चला बघूया आता काय. मस्तच वाटतंय रे ठाण्याला. शेट आलोय बाई. पण इथं मला सगळं सुकं वाटतंय. वाटत नाही यश खापरे मला. इथूनच मला सगळं सुकं वाटतंय. तर काय पुढं आहे की नाही माहित. नसलं तर काय करायचं यश सांग मला. नसलं तर यश दुसरीकडे जायचं नाही. कामाधंदे सोडून यशाच्या पाठी आलोय मी.
आम्ही गेलो होतो वॉटरफॉल बघायला. पण भाई तिथं अजून डोंगर असं तसं म्हणा डोंगरातच असतो, पण एवढं आतमध्ये आहे ना की विचारायला नको. तर आम्हाला भेटले आमची पोलीसवाले काका. काका म्हणतात इथं वाघ आहे, वाघाला घाबरायला म्हणता तुम्ही तर आतमध्ये जाऊ नका म्हणता. अजून म्हणता ते चालू झालं नाही, उगाच म्हणता नखरे करू नका, इथं जावा, वाघ खायच्या अगोदर आम्ही तुम्हाला खाऊ, तर त्या अगोदर म्हणता तुम्ही इथून जावा. तर आम्ही भाई रिटर्न आलो. आता काय बोलणार, आता शब्दच नाही माझ्याजवळ. मग याला सांगत होतो इतक्यात लवकर जाऊया नको, तर आम्ही जातो आता परत ह्याला गार्डन, ते नवीन गार्डन बनलं आहे तिथं जातो. आता काय ऑप्शन नाही. हे बघा हा म्हणतो का नाही तर आपण थांबूया, तिथून जाऊया म्हणता आपण, बाकी नंतर म्हणता बघूया पुढचं पुढे. सो आता आपण जातोय गार्डन बघायला. आम्ही तिथे गेलो. यश फक्त एवढा सीन घे, चल बस झालं. फुल भाई आतमध्ये एकदम जबराट दिसते पार्क मला, कारण आता तिकीट आहे म्हणजे काय जरा विशेषच आहे काहीतरी. चला आता बघूया आतमध्ये काय विशेष आहे. हे बघा फुल लाईन लावलं. यश खापरे तिकडे तिकीट काढतोय, म्हणजे काहीतरी जबराटच झालं याच्या आतमध्ये बहुतेक. असू दे काहीतरी चांगलं असं इंटरेस्टेड असं म्हणजे झालं. आता एंट्री घेत आहेत, एंट्रीचे म्हणजे तिकीट बघूया. फुल चेकिंग बिकिंग आहे बाई. आता यश खापरने बॅग आणली आहे, छत्री वगैरे आहे त्यात, पावसाळ्याची हे आहे म्हणून. मग इथून आतमध्ये बाई फुल रावस. भाई आतमध्ये आपली एंट्री झाली ना शेट भाई इथं. आणि प्लस इथं ना गाडी येते न्यायला, म्हणजे आतमध्ये जरा लयच म्हणजे पूर्ण एरिया जो आहे ना, जो फुल मोठा एरिया, हां त्याच्यामुळे जेवढं एक्सप्लोअर करायला त्याच्यासाठी गाडी आहे स्पेशल. हां म्हणजे असं त्याच्यासाठी काय तिकीट वगैरे नाही, कारण जेव्हा आपले तिकीट घेतं त्याच्यातून ते सर्व पूर्ण फिरवतात आपल्याला. मग कसं एक नंबर आहे. आता ह्याचं पुढं आपल्याला काय गाडीची काही गरज नाही भाई. आपण भाई आपले पाय आपली गाडी आहे फुल. भले आपल्याला फ्री असलं तरी काय विषय नाही, पण जे आता आपण इथं फिरणार आहे ना फुल राडा, फुल काय काय जरा इंटरेस्टेड. हे बारक्या पोरांचं कशाला, इथं बारकी पोरं घेऊन थोडी येतात बाई, फॅमिली वगैरे घेऊन येतात, त्याच्यामुळे इथं आले आहेत बघा पब्लिक. आम्ही काय बारक्या पोरं नाही. ओ भाई फुल भाई काळ हे झालं, वातावरण एकदम झालं पावसाचं आहे. आता असं ना मुंबईत फक्त वातावरणच होतं, पाऊस काय पडत नाही. ते बारक्या पोरांचे चिल्लर लोक, इथं काय चिल्लर लोक राहतात. आपण काय चिल्लर नाही, आपण कसे डॉन माणूस. डॉन ओ भाई बाय बाय बाय. फुल भाई वादळ पाणी आलंय. पोरं बघ कशी. ओ भाई फुल अंधार वगैरे झाला रे. ती बघा गाडी, ती बघा भाई, ती गाडी असते फिरायला. इकडं जायचं का इकडं जायचं, ती बघा हीच ती गाडी पूर्ण फिरायला असते. ओनली फॉर सिनियर. अरे माही सिनियर सिटीजनसाठी आहे ती फक्त, म्हणजे आपल्यासारख्या लोकांची हे नाही. आपण असे पायानं उंडगत फिरायचं. यश कापरे कुठच्या टेकडीवर जातो, जसं वाटतं टेकडीच भाई फुल काय झालं बघ सीन. आणि हे लोक आतमध्ये पाणी आणायला देत नाही इथलं. यश खापरे काय से इथलं काय बघायचं, हे आंबे बघायचे, आंबे पण नाही इथं. वातावरण कसलं झालंय बघ ढगाचं. हे बघा म्हणजे काहीतरीच फुल जंगल एरिया आहे. एक नंबर आहे तसं पार्क. अजून काय पार्क बघितलंच नाही मी. ओ हिरवं हिरवं गार्डन, काय ते डोंगर, इथं डोंगर नाही आहेत हो, पण बघा जे फोटोशूटला जे आहे ना एक हे लोकेशन जो सेट असं सेटच वाटतं मला, सेटच. पण हे भाई सेट नाही आहे, हे रिअल असं हे केलं आहे. गार्डन म्हटल्यावर एक रिअलच करणार ना भाई, काय बोलतोय मी. हे बघा काय भन्नाट कसले फोटो बिटो येतील ना,
मी तर म्हणतो इथे बाई फिल्म शूटिंग करायला पाहिजे. पण या पावसामुळे वाट लागली सगळ्याची. हा लोक भिजून भिजून आता आतमध्ये आले आहेत तरी पण लोक भिजतातच आहे म्हणा. आता बरोबर पैसे दिल्यात म्हणजे भिजायलाच पाहिजे. पावसामुळे ना व्हिडिओ बनवायला भेटत नाही आहे. असो कसला हा बघा नजारा. अजून बरेच नजारे आहेत इथे, बघूया पुढे जाऊन बघूया आपण त्यात काय. हो कसला नजारा आहे बघा. अरे त्या पावसाने ना सगळ्याची वाट लावली. हे बघा सगळी आली बघायला पावसात कसले उंडकतायत बघा. काय बोलणार. मस्त आहे रे इथं तसं म्हणा, पण या पावसाने ना वाट लागली सगळ्याची. पोरं बघा काय करतायत. जसे काय स्विमिंग पूलमध्ये. ओ भाई चल ये जाऊया इथून कुठेतरी. हे बघा जसं काय स्विमिंग पूलमध्ये नात आहेत. 30 रुपयात मस्त काम होतं यांचं. स्विमिंग पूल पण भेटलं आहे. मी काय बोल शब्दच नाही माझ्याजवळ आता. फुल वातावरण पण मस्त आहे म्हणा. मित्रांनो गार्डन, चीन गार्डन असं चिंचावचं आहे सगळे चिंचाव. हे बघा एक नंबर नजारा वाटतं रे इथं. त्या प्रत्येक ठिकाणी ना एक अशी हे वाजते, म्हणजे अशी धून वाटते. धून जशी चायना बिनामध्ये कशी असते धून. तशी धून वाजते इथे प्रत्येक ठिकाणी. असं छोटे असे हे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या आकृतीचे असे एक गार्डनसारखं आहे. म्हणजे काहीतरी एक वेगळंच म्हणा. तिथं मगाशी पण ते फोटोशूटसारखं ते होतं तिथं पण आहे. आता इथं पण तसंच आहे बघा. हे बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळे गेट आहेत. हां म्हणजे वेगवेगळ्या सिटीमधले वेगवेगळे असे एक मेन पॉईंट आहेत ना, ते सगळीकडे ह्या गार्डनमध्ये ना असे ठेवले आहेत. म्हणजे ते एक तयार केले आहेत. सो आता आपण दुसरीकडे जाऊ. अजून बरेचसे जे पॉईंट आहेत तिथं. ठीक आहे बोल. हे बघा आता इथं आलो आहे आम्ही. इथं पण जरा वेगळाच सीन आहे. इथं पण तसंच दाखवलं आहे. फक्त एवढंच की इथं ते धून वाजत नाही. धून कधी वाजते जेव्हा माणसं जास्त येतात ना, तेव्हा अशी ती एक धून वाजते. जसं काही चायनामध्ये असं दिन अशी ती चायनामध्ये. असं मला वाटतं सगळं चायनाचंच काय नाही काय बनवलं इथं सगळं असं वाटतंय. हे बघा आता इथं होतं, आता इथं आलो. आता असे अजून बरेच पॉईंट आहे इथं. काय नाही काय पावसानं सगळ्याची वाट लावून टाकली. असो तरी आपण उंडगेगिरी करू आपण. हे बघा आता इथं झालं होतं स्विमिंग पूलमध्ये. ते बाकी पोरं गेले इथून. म्हणजे असे बरेच हे बघा सगळे चायनासारखे दिसतात मला. हे बघा इथं मुघल गार्डन. मुघल गार्डन टाकून इथं मुघलांचं गार्डन. काय आहे विषय बोलणार. हां हे बघा म्हणजे पुढे जे एक आहे ना असं पाहिजे. जाऊ दे रे आता काय बोलवायचं आपण. खतरनाक वाटतं सोड. हे बघा म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी छोटे काहीतरी एक आकृती अशी आहे. गावाकडचा परा. हे गावाकडचा वाळ आहे इथं टाकलाय. हे बघ इथं सगळी जो तो आहे तो फोटोज काढतो आहे तसं म्हणा. आता गार्डनमध्ये आला फोटोज काढण्यानंतर काय आहे डान्स करणार आहे. अरे काय रस्ता कुठे गेला. जंगलातच आलं वाटतं असं. हो सगळं मला काही भिजलो तरी चालेल मोबाईल. हे बघा हे जरा काहीतरी वेगळंच आहे. हे बघा फोटो काढू. हे बघा हे जरा काहीतरी वेगळंच दिसतंय. हा हे जरा कसं कसं हे जरा ठीक वाटतंय. पावसानं वाट लावून टाकते सगळ्याची. हा एक नंबर. हे बघा आलो बाई इथं. एक नंबर दिसते जरा इथं. बरंच काय फिरण्यासारखं. मग तर पाहिजे होते माशी बिशे इथं टाकली असती. गरी लावली असेल काहीतरी पीठ आणि इथंच बसलो असतो त्या टोकावर माशी तरी मारली असते. असं अलाउड नाही. बॅगेतून आणू शकतो आपण आणि इथं गरे व्हायला बसू शकतो. पण आता पावसाचा टाईम आहे म्हटल्यावर घरी येऊ शकतो आपण इथे.
हे बघा इथे खेकडे बिकडे भेटू शकतात टाकले तर. हे सगळे बघा यावर हे बघा पूर्ण ते गार्डनच आहे. पूर्ण गार्डनचा तो एरिया आहे. इकडे दिसतोय ना यश कापरे तंडावला, त्यामुळे काय बोलू शकत नाही तो आता. चला बघूया. हो हो इथे एक नंबर झाला. हा हे जरा आम्ही वरच्या फर्स्ट फ्लोअरला आलो. फर्स्ट फ्लोअरला मगाशी खाली होतो ते बघा दिसतंय काय खाली होतो, आता वरच्या साईडला आलो. वरसून बघा कसलं वाटतंय. बघा पाऊस सगळे ते मरतायत बघा, भिजतायत कसे. इथून मस्त जरा वर बघावं लागतं. मी काय जात नाही भाऊ पावसातून. यश कापरे तो बघा, यश कापरे काय करतोय छत्री घेऊन आहे. यश कापरेचं झालं होतं तर कसलं वाटतंय बघा. शिव्या देतोय ना. पाऊस जरा मगाशी आम्ही तिकडे गेलो होतो त्याच्या अगोदरच इकडे आलो असतो ना, तर हे दिवस आले नसते. यश खापरेमुळे सगळं झालं. हे सगळं दोष आहे तो यश खापरेला देणार मी. आणि आता तडपडतोय, भिजतोय. आहे बघा खालून जो नजारा, वरून जो नजारा दिसतोय ना, मगाशी खालच्या साईडला होतो बघितलात तुम्ही. हां इथून बघा काय वाटतंय ते रावस एकदम. कसले फोटोशूट भाई, असे फोटो विटो रील बिल कसले बनतील इथं नादच पुरा. हा जो सीन आहे ना, हा हा हे पूर्ण गार्डनचाच एरिया आहे हा पुरा. तिकडे मग लांब लांबपर्यंत गार्डनच आहे. उगत नाही ते 30 रुपये घेतले आहेत बघायला. यश कापरे काय किडेगाठी करतोय. एक नंबर गार्डन आहे तसं म्हणा, पण पावसामुळे जरा वाट लागली आहे सगळ्या बाबतीची. फिरायलाच भेटत नाही कुठे ना कुठे, पण तरी फिरू आपण. पावसाचं फुल थैमान आहे भाऊ. कसलं वाटतंय बघा इथून. पण पावसानं फुल वाट लावली. मजाच नाही, सगळ्या व्हिडिओची वाट टोळा लावला. व्हिडिओच्या वाटला झालं गाण्या भिजत नाही म्हणून गाण्या भिजत नाही, गाण्या फुगल होत्या. गावी कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, पहिला पाऊस आल्यानंतर आपण भिजतो. पण इकडं कसं आहे माहिती आहे का, मुंबईला पहिला पाऊस आल्यानंतर बरं नाही वाटत, हे नाही वाटत. आता जाऊ दे, आता काय समजत नाही यश कापरेला. तो सॉरी उद्या समजेल, उद्या. आज काय नाही समजणार मित्रांनो, उद्याचा आजच समजल. उद्याला इग्नोर करूया, आज मजा करूया, संपली गोष्ट. उद्याचा ठीक आहे भावा, यश कापरे म्हणतोय तसं आता करू आपण. पूर्ण भाई फिरून झालं आपलं इथं. पावसामुळे ना काय मजाच ना आपल्याला घ्यायला भेटली या गार्डनची. पण जेवढी घेतली पण तेवढी मजा आहे. पावसामुळे पण जरा मजा आली. जे इथं एक सिनेमॅटिक जे व्हिडिओ होतील ना, नादच खुळा होतील. जसे यश कापरेचे 2-4 शॉट घेतले आपण तसे. सगळं चायनावाल्यांचंच आहे की काय ते. ही जी धून ऐकायला येते की नाही माहीत नाही, पण जी एक धून आहे ना ती फुल चायनाची. हे बघा कसलं गार्डन वाटतंय बघा. हे वाघ बिग नाही इथं, पण इथं 2 वाघ फिरतायत. खुले आम फिरतायत, खुले आम. एक शेर और एक बब्बर शेर. पण इथं काय पण म्हणा भाई, फोटो विटो एक नंबर येतील ना यश. झालं वाटतं, संपलं वाटतं इथे. संपलं भाई, गार्डन एवढंच होतं. आता घराची वाट धरली. आता घराची वाट कुठे आहे ते आम्हाला माहीत नाही, पण जिथं असेल तिथं आम्ही शोधून काढूच म्हणा. आणि आम्ही आपापल्या घरी जाऊ या पावसामुळे. नाही तर पावसामध्ये आपली कोलमी होईल हे आपल्याला दिसूनच येतं. जशी आता यश कापरेची झाली आहे तसं झालं आहे. यश कापरेची झाली आहे, थोडक्यात झालीच आहे. हां आता गाडी समजलं त्याला. काय पण बोला. चला भाई आता घरी जाऊया. नुकतं आम्ही बाहेर आलो आणि पाऊस पण शांत झाला. म्हणजे पाऊस नालायक आहे काय, कोण नालायक आहे ते आम्हाला समजणं झालं. सो आता आपण जागा आपल्या गाडीच्या इथं जाऊया. गाडी आपली लावली पार्किंगमध्ये. आपण डॉन आहेत बाबा, डॉन म्हणतात डॉन. फुल पद्धतशीर कोलंबी यश खापरेची नाही झाली यश. चल आता ह्या पावसात ना एक कडक अशी एक चाय भाई भेटली ना, ना कसम एक नंबर. बघा पाऊसच नाही आहे. नुकतंच आम्ही बाहेर आलो आणि पाऊस गेला. जेव्हा आम्ही नुकतंच आतमध्ये गेलो, एंट्री मारली होती, तेव्हा पाऊस आला होता. आणि आता बाहेर आलो तेव्हा पाऊस गेला. म्हणजे काय बघा पावसाचं म्हणजे किती बेशरम पाऊस आहे तो. आता आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही बघा, फुल भाई. यश कापरे बघतो व्हिडिओ काय झालेत की नाही चांगले. सो आता आपण जाऊ जरा चायच्या टपरी. जोपर्यंत चाय पित नाही तो मग ते मजाच नाही येणार आहे बाई या पावसाची. आता जाऊ चाय प्यायला जाऊया. चला सो चहा पिवा दे आपण.
कडक रे. पावसात जी एक चायची एक मजा असते ना, सुकून भाई सुकून.